नमस्कार. कधी विचार केलाय का की घरातल्या काही वस्तू नकळतपणे आपल्या प्रगतीत अडथळा आणू शकतात? आज आपण अशाच काही सामान्य वाटणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या घरातून नकारात्मकता आणि आर्थिक अडचणी दूर ठेवायला मदत करतात. चला, एक छोटासा प्रश्न. या 3 वस्तू तुमच्या घरात आहेत का? कदाचित आपलं लक्षही गेलं नसेल, पण असं म्हणतात की यांमुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. उत्सुकता वाढली ना? चला तर मग बघूया कोणत्या आहेत या वस्तू. यामागची कल्पना खरं तर खूप सोपी आहे. बघा, वास्तुशास्त्रानुसार आपलं घर म्हणजे एक ऊर्जेचं केंद्र असतं आणि घरातली प्रत्येक छोटी मोठी वस्तू या ऊर्जेवर परिणाम करत असते. आणि हीच ऊर्जा मग आपल्या आरोग्यावर आणि आपल्या समृद्धीवर प्रभाव टाकते. चला, आपल्या यादीतली पहिली वस्तू बघूया. आणि ही वस्तू तर अनेकांच्या घरात असू शकते. ती म्हणजे बंद पडलेली घड्याळं. अनेकदा आपलं लक्ष जात नाही का? भिंतीवर किंवा केबलावर ते बंद घड्याळ तसंच पडून राहतं. जरा विचार करा. बंद पडलेलं घड्याळ फक्त वेळ दाखवणं थांबवत नाही, तर ते एका अर्थाने थांबलेल्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे आपल्या आयुष्यातला जो सकारात्मक प्रवाह असतो ना, तो कुठेतरी थांबतो. इथे बघा, कारण अगदी सरळ आहे. ते वेळेची आणि प्रगतीची ऊर्जा थांबवतं आणि त्यामुळे घरात एक प्रकारची नकारात्मकता वाढते. पण चांगली गोष्ट काय माहितीये? यावरचा उपाय खूप सोपा आहे. ते घड्याळ एकतर लगेच दुरुस्त करा किंवा मग बदलून टाका. आता वळूया दुसऱ्या वस्तूकडे. ही वस्तू आपल्याला बहुतेक करून स्वयंपाकघरात सापडते. ती म्हणजे तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी. आता खरं सांगा, आपण अनेकदा "अरे, चालेल" म्हणून अशी भांडी वापरत राहतो की नाही? वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुटलेल्या भांड्यांमध्ये जेवणं किंवा ती घरात ठेवणं हे अशुभ असतं. असं म्हणतात की यामुळे घरात नकळतपणे नकारात्मक ऊर्जा आणि थोडक्यात काय तर दुर्भाग्य आकर्षित होतं. यामागचं कारण खूप खोल आणि भावनिक आहे. भांड्यानं पडलेले तडे हे आपल्या नशिबात आणि नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणींचं किंवा क्रॅक्सचं प्रतीक मानले जातात आणि म्हणतात की यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात. मग उपाय काय? अगदी सोपा. त्यांचा वापर पूर्णपणे थांबवा आणि त्यांना घरातून बाहेर काढा. जास्त विचार करू नका. आणि आता तिसरी आणि शेवटची वस्तू, जी मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असते, ती म्हणजे अनावश्यक अडगळ. म्हणजे बघा, जुनी रद्दी, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा असे कपडे जे आपण वर्षानुवर्ष वापरतच नाही. ही अडगळ फक्त घरातली जागाच व्यापत नाही, तर ती घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा, विशेषतः आर्थिक समृद्धीच्या ऊर्जेचा म्हणजेच धन ऊर्जेचा प्रवाह अडवते. अशी एक मान्यता आहे की जिथे अडगळ असते तिथे लक्ष्मीचा वास राहत नाही. याचं कारण असं की अडगळ एका जागी साचलेली म्हणजे स्टॅग्नंट ऊर्जा तयार करते आणि हीच ऊर्जा घरात येणाऱ्या नवीन संधींना रोखून धरते. मग यावर उपाय काय? सोप्पा आहे. नियमितपणे घर स्वच्छ ठेवा आणि ज्या वस्तू लागत नाहीत त्या काढून टाका. म्हणजे काय होईल की नवीन आणि सकारात्मक गोष्टींसाठी घरात जागा तयार होईल. तर या होत्या त्या 3 वस्तू. पण थांबा, घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. कारण आता आपण काही अशा सोप्या उपायांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही आजच्या आज, हो, आजच अंमलात आणू शकता. चला तर मग, आजसाठी एक छोटीशी चेकलिस्ट बनवूया, एकदम सोपी आहे. पहिलं काम, घरात कुठे बंद घड्याळ आहे का ते शोधा. दुसरं, तुटलेली, तडा गेलेली भांडी बाजूला काढा. आणि तिसरं, जास्त काही नाही, फक्त घरातला एक कोपरा निवडा आणि तिथली अडगळ आजच्या आज दूर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटे छोटे बदलच मोठे परिणाम घडवून आणतात. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते एक सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असायला हवं. या छोट्या छोट्या बदलांमधून आपण घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच आणू शकतो. तुमचा याबद्दल काही अनुभव आहे का? किंवा तुम्ही यापैकी काही गोष्टी आधीच केल्या आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.